राजगृह बुद्ध विहार म्हसरूळ येथे उत्सव महामातांचा सखी सहेली सांस्कृतिक कला मंच निसर्गनगर नाशिक यांच्या वतीने सन्मान सत्कार सोहळा आयोजन 3 एप्रिल 2026 रोजी राजगृह बुद्ध विहार म्हसरूळ नाशिक या ठिकाणी उत्सव महामातांचा जयंतीनिमित्त सखी सहेली सांस्कृतिक कला मंच निसर्गनगर नाशिक या महिला मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात आले। समाजातील प्रत्येक क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा आपण नेहमीच सत्कार करत असतो आणि तो केलाही पाहिजे। यावेळी मात्र सखी सहेलीने थोडा वेगळा विचार करून ज्या आईमुळे आपण कर्तबगार बनतो, आपल्याला घडवण्यासाठी दिवसरात्र घरात आपल्या सेवेसाठी उभी असते, घरातील प्रत्येक व्यक्तींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मनाप्रमाणे वेळेवर सर्व गोष्टी करण्यासाठी दिवसभर तिची दमछाक होते, ते तीच जाणो। अशाच गृहिणी मातेचा आदर्श माता सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी आमच्या निसर्गनगर सखी सहेली सांस्कृतिक कला मंचच्या सर्व महिला रंजना अशोक आहिरे, शैला अशोक बच्छाव, विजया गरुड, प्रतिभा तायडे, गीतांजली गायकवाड, निशा पगारे, मनीषा आढाव, सुवर्णा साळवे, शोभा शिरसाट, आरती घोडे, शालन ढोले, शोभा मोरे या सर्व महिला या ठिकाणी उपस्थित होत्या। उत्साहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी लहान मुलांना सुद्धा या ठिकाणी खाऊ देऊन त्यांना सहभागी झालेल्या कार्यक्रमात सन्मान चिन्ह देऊन उपकृत केले। उत्साहाने आनंदाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। प्रत्येक कार्यक्रमावेळी राजगृह बुद्ध विहार म्हसरूळ या कमिटीचे सर्व पदाधिकारी वेळोवेळी मनापासून सहकार्य करत असतात। त्या सर्वांचे सखी महिला मंडळाच्या वतीने आभार मानले। वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। समोर आम्ही हा कार्यक्रम सगळं तळागाळातल्या महिलांसाठी करतो आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या म्हणजे अगदी अक्षरशः अशिक्षित महिलासुद्धा इथं बोलायला येतात। हेच एक ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे आणि बालगोपालांना जो आनंद मिळाला हे बघून तर आम्हाला खूपच छान वाटले आणि आमचा कार्यक्रम असा दरवर्षी सादर होत राहू आणि सगळ्या विहाराचं आम्हाला असंच सहकार्य करून आम्हाला निसर्गनगरला विहार नाही पण आम्ही म्हसरूळच्या विहारात येऊन हा कार्यक्रम साजरा करतो आणि म्हसरूळच्या विहारातली पब्लिक आम्हाला खूप छान सहकार्य करते। त्यामुळे म्हसरूळ विहाराचे मनपूर्वक अभिनंदन आणि सगळ्यांनीच हा कार्यक्रमाला हातभार लावला आहे। राजेंद्र पगारे आम्ही निसर्गनगर इथे राहतो आणि सखी मंच तर्फे बुद्धविहाराचं आम्हाला पूर्णपणे सहकार्य लाभलं आणि त्या सहकार्य असेच आम्हाला पुढे पण लाभू द्या आणि तायडे मॅडम आणि आपले गायकवाड मॅडमनी हे अतिशय चांगल्यापणे कार्यक्रम पार पाडला, त्याबद्दल आम्ही सर्व सखी मंचाचे त्यांचे खूप खूप आभार आहोत आणि त्यांच्यामुळं आम्हाला अशी ताकद मिळो त्यांच्यामुळं आम्हाला बोलण्याची संधी मिळाली आणि मी त्यांचा आभार मानते। धन्यवाद। जय भीम, जय बुद्ध। शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुष महामानवांना वंदन करते आणि हा जो कार्यक्रम आम्ही ठेवला आहे सखी सहेली या सांस्कृतिक कला मंचतर्फे हा आदर्श माता पुरस्कार आणि सर्व महामातांचा जयंती उत्सव, या जयंती उत्सवानिमित्त आम्ही ज्या सर्व गृहिणी आहेत ज्यांच्यामुळे आज घरातला प्रत्येक माणूस घडतो, कर्तबगार बनतो, त्यांना अनेक पुरस्कार भेटतात व अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित होतात। पण त्या मातेला एक सन्मान देण्यासाठी ती घरात राहून सगळ्यांना आदर्श बाबासाहेबांच्या विचारांवर मार्गाने जाण्याचं शिकवते। त्या मातेचा सत्कार करण्यासाठी आज आम्ही इथे हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि सगळ्या गृहिणी आणि खूप कष्टाने काम करणाऱ्या सर्व महिला वर्ग आज इथे उपस्थित होता। त्या सर्वांचा आम्ही आज आदर्श माता म्हणून इथे सत्कार करण्यात आला। हा सत्कार आम्ही आमचा जो निसर्गनगर गायत्रीनगर परिसरातील ज्या महिला आहेत या सगळ्या महिलांनी मिळून एक सखी सहेली सांस्कृतिक कला मंच यातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाला सर्वांनी जी उपस्थिती दाखवली त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते। तसेच म्हसरूळमधील राजगृह बुद्ध विहाराची जी कमिटी आहे ते प्रत्येक कार्यक्रमावेळी आम्हाला मोलाचे सहकार्य करत असतात। त्या सर्व बंधूंचे मी मनापासून आभार मानते, धन्यवाद देते आणि इथेच थांबते। जय भीम। निरंजना आहे
जय भीम नमो बुद्धाय. कारण आज हा जो कार्यक्रम झाला सखी मनतर्फे सखी मन सांस्कृतिक कलातर्फे, तर हा जो कार्यक्रम आहे खरं म्हणजे प्रतिभा तायडे हे आमच्या प्रेरणादायक आहे आणि त्यांनी तो घडून आणला आणि त्यांनीच आम्हाला ही प्रेरणा दिलेली आहे आणि त्यांच्यामुळे आज आम्हाला जे आहे या कार्यक्रमाचं आज स्वरूप कळालेलं आहे आणि आज जे मुलांवर जे आपले धम्माचे संस्कार झालेले आज खऱ्या अर्थाने, तर असाच आपल्या धम्मामध्ये हा बदल झाला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे समाजामध्ये, महिलांमध्ये. आणि हा कार्यक्रम खूप अतिशय सुरेख आणि सुंदर आणि आनंदित असा झालेला आहे आणि असे सखी मंच तर्फे तसेच तुमचे जे इथले आहे जे कार्यकारी राजगृहामधले मंडळ यांचे मी खूप आभार मानते. जय भीम नमो बुद्धाय. आणि असेच पुढे हे कार्यक्रम चालू राहून बस हीच माझी बुद्धचर्चा. मी मनीषा कल्याण आढाव निसर्गनगरमध्ये राहते आणि मसरूळचं जे राजगृह बुद्ध विहार आहे त्याच्यात आज आम्ही सखी सहेली मंचातर्फे जो कार्यक्रम आयोजित केला होता तो खूप छान आणि खूप चांगल्या पद्धतीने पार पडला आणि सगळ्यांचं खूप सहकार्य लाभलं. विहाराचे पण जे काही सहकार्य होते त्यांचं पण आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन सहकार्य लाभलं आणि हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. त्याबद्दल मी राजगृह विहाराचे पण जे काही कार्यमंडळ आहे त्यांच्या सर्वांचं आभार व्यक्त करते आणि इथं आलेल्या सर्व महिलांचे जे काही आपले उपासक आहेत सगळे छोटा परिवार त्यांचे पण आभार व्यक्त करते आणि मी माझ्या आढाव आणि आमच्या जे सखी सहेली मंच आहे त्याच्यातर्फे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. ओके करता ये ना. या माझ्या सगळ्या भगिनी आहेत आणि यांच्यामुळे मला खरं हे कार्य करण्याची आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जी मी यांच्या विचारांमुळे प्रेरित होते. या सगळ्यांचं सहकार्य मला असंच मिळत राहो आणि ह्या सगळ्यांनी माझ्या प्रत्येक माणसाला असं वाटतं का माझी पत्नी ही माता रमाई झाली पाहिजे, पण पुरुषाला असं वाटतं का मी पण बाबासाहेब झालो पाहिजे. कारण बाहेरच्या देशात राहून बाबासाहेब हे शिलवाड गुणवान राहिले आणि आपल्यासाठी जे काही दिलं खूप चांगलं केलेलं, आपल्याला पवित्र असा हा धम्म दिलेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर महिलांना स्वातंत्र्य दिलंच, पण 2500 वर्षापूर्वी भगवंतांनी सुद्धा स्त्रियांना धम्मदीक्षा दिलेली आहे आणि त्यांना प्रवर्जित केलेलं आहे आणि त्यांनाही त्यावेळी स्वातंत्र्य दिलेलं आहे. मी असताना पंढरपूरची आहे. मीरा सर्वदेव, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती जयंतीची मी अध्यक्ष आहे तिथली पंढरपूरची. सखी सहेलीच्या कार्यकर्त्यांचे आभार आहे. सफरून जय भीम. धन्यवाद. यानंतर